नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत भरपूर कॅल्शियम युक्त अशी नाचणी सत्व वडी. जरासुद्धा साखर, चीक, कॉर्नफ्लॉवर, दूध यापैकी कशाचाच वापर न करता घरातील फक्त 3 साहित्यांमध्ये आज आपण ही वडी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. अचूक प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया नाचणी सत्व वडी कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकी नाचणी घेतलेली आहे. आता ही नाचणी आपल्याला 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये जर काही धूळ कचरा असेल तर ती निघून जाईल. खराब नाचणी सुद्धा निघून जाण्यास मदत होईल. आता इथे मी नाचणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही नाचणी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता नाचणी छान अशी भिजली आहे. आता या नाचणीतील पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. त्याकरता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यावरती अशी एक जाळी ठेवायची आहे आणि मग आपल्याला यामध्ये नाचणी ओतायची आहे. आता यातील पाणी आपल्याला पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे. आता या निथळलेल्या पाण्याचा आपल्याला जरासुद्धा वापर करायचा नाही. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये नाचणी ओतायची आहे. सोबतच 1 वाटी इतकं ओलं खोवलेलं खोबरं यामध्ये घालायचं आहे. ज्या वाटीने आपण नाचणी घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. आज आपण यामध्ये जरासुद्धा दुधाचा वापर करणार नाही, तर इथे मी ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. सोबतच 1 वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती जाळी ठेवायची आहे आणि जाळीवरती आपल्याला एक कॉटनचा कापड ठेवायचा आहे किंवा मग रुमाल ठेवलात तरी देखील चालेल. मिक्सरला वाटून घेतलेलं सर्व मिश्रण आपल्याला या रुमालामध्ये ओतायचं आहे आणि यातील जेवढं दूध निघेल, नाचणीचं सत्व निघेल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता नाचणी सत्व आणि दूध पिळून घेतल्यानंतर जो काही चोथा उरणार आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही, तर पुन्हा एकदा तो चोथा आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा वाटीभर पाणी ओतून मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया आपल्याला 4 वेळा करायची आहे. तर इथे मी हे 4थ्या वेळा करत आहे. जितकं शक्य होईल तितकं घट्ट असं पिळून आपल्याला हे दूध काढून घ्यायचं आहे. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला 4 वाट्या इतकं पाणी लागणार आहे. आता 4 वेळा केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जो चोथा उरलेला आहे त्यामध्ये जरासुद्धा नाचणीचं सत्व किंवा दूध राहिलेलं नाही. त्यामुळे आता हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला दाटसर असं नाचणीचं आणि नारळाचं दूध मिळालेलं आहे. आता एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. इथे मी एक राऊंड शेपचा टीन घेतलेला आहे. त्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे नाचणी सत्वाच्या वड्यांचं मिश्रण आहे ते टीनला चिकटणार नाही. आता इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला मगाशी जे आपण नाचणी सत्व आणि दूध काढून घेतलेलं आहे ते यामध्ये ओतायचं आहे. सोबतच 1 वाटी इतका मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि सोबतच 2 चिमूट इतकं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते. आता गॅसची आच मध्यम ते मंद ठेवून आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, जोपर्यंत यातील गूळ पूर्णपणे विरघळत नाही आणि हे मिश्रण दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पुढच्या 5 मिनिटातच मिश्रण दाटसर झालेलं आहे. जसं आपण केक बनवण्यासाठी बॅटर बनवतो तसं आपल्याला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही. इथे तुम्ही बघू शकता उलटण्यावरून असं मिश्रण सरसरीत असं पडलं पाहिजे, इतकीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या टीनमध्ये ओतायचं आहे. आता या टीनमध्ये तुम्हाला केळीचं पान किंवा मग हळदीचं पान जरी ठेवायचं असेल तरी ठेवू शकता.
म्हणजे केळीच्या पानाचे आणि हळदीच्या पानाचे गुणधर्म यामध्ये उतरतील. आता आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर सेट होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. इथे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता लगेच मी हे मिश्रण टीनमधून काढून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.